नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, रेल्वेच्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये काही पदांसाठीची या ठिकाणी भरती निघालेली आहे. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. कारण की ह्या भरतीसाठी 10वी उत्तीर्ण विद्यार्थी देखील अप्लाय करू शकतात. ओके, जागा खूप जास्त आहे. 600च्या पेक्षा जास्त जागा असल्यामुळे आपल्याला नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. चला तर मग आपण डिटेलमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट पाहूया. तर मित्रांनो स्क्रीनवरती तुम्ही याबद्दलची ऑफिशियल नोटिफिकेशन पाहू शकता. मित्रांनो डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हा एक भारत सरकारचा उपक्रम आहे जेणेकरून अ, ज्या की मालगाड्या असतात म्हणजे बेसिकली आपण जर पाहिलं तर मोठ्या मोठ्या इंडस्ट्रियल कंपन्यांची काही सामानं या ठिकाणी या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर न्यायची असतात तर त्या ठिकाणी एक स्पेशल कॉरिडॉर रेल्वेने या ठिकाणी तयार केलेला आहे. ओके, तर त्याबद्दलची ॲडव्हर्टाइजमेंट पाहूया. या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन निघालेले आहेत 18 जानेवारीपासून अप्लाय करू शकता 18 जानेवारीपासून बेसिकली आणि क्लोजिंग डेट तुमची असणार आहे 16 फेब्रुवारी 2025 पर्यंत. साधारणतः 1 महिन्याचा कालावधी आहे. त्यामुळे नक्कीच आपल्याला या ठिकाणी अप्लाय करायचं लवकरात लवकर. शेवटच्या तारखेची वाट बघायची नाही कारण की शेवटच्या तारखेला वेबसाईट थोडीशी स्लो चालते त्यामुळे तुम्ही अप्लाय करू शकत नाही बेसिकली. ओके, या ठिकाणी जर अप्लाय करताय तर टेंटेटिव्ह तुमची शेड्यूल जी CBT 1 होणार आहे. फर्स्ट CBT ती होईल एप्रिल 2025 मध्ये. CBT 2 होणार तुमची ऑगस्ट 2025 मध्ये. त्याचबरोबर टेंटेटिव्ह शेड्यूल जर आपण पाहिलं फिजिकल एफिशियन्सी टेस्टसाठी जर आपण पाहिलं तर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये तुमची PET या ठिकाणी कंडक्ट होईल. तर ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्याबद्दलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. या ठिकाणी पहिली पोस्ट जी आहे ती असणार आहे या ठिकाणी ज्युनियर मॅनेजर. बेसिक पे जर आपण पाहिलं तर ₹50,000 बेसिक पे तुम्हाला या ठिकाणी मिळेल. त्यामध्ये पहिली ह्याच्यामध्ये एकच पोस्ट आहे बेसिकली ज्युनियर मॅनेजर फायनान्ससाठी. 3 जागा त्या ठिकाणी असतील. व्हॅकन्सी 3 आहे. पोस्टची कॅटेगरी 1 आहे. ओके. ज्यांनी फायनल एक्झामिनेशन ऑफ CAची पास केलेली आहे असे विद्यार्थी अप्लाय करू शकतात. बेसिकली ही जरा आपल्या लेवलच्या बाहेरचं ते सोडून द्या. एक्झिक्युटिव्हच्या पोस्ट पाहूया. एक्झिक्युटिव्हसाठी ₹30,000 बेसिक पे असणार आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक्झिक्युटिव्ह सिव्हिलसाठी जागा आहे. त्याचबरोबर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकलसाठी जागा आहे आणि एक्झिक्युटिव्ह सिग्नल अँड कम्युनिकेशनसाठी जागा आहेत. तर सिव्हिलसाठी जागा पाहिलं तर 36 जागा असतील. 3 इयर डिप्लोमा सिव्हिलमध्ये झाला असेल किंवा डिग्री झाली असेल तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करू शकता. 60% तुम्हाला मिनिमम गुण या ठिकाणी पाहिजे. 36 जागा या ठिकाणी असणार आहे सिव्हिलसाठी. त्यानंतर असणार आहे इलेक्ट्रिकलसाठी 64 जागा आहेत. 3 इयर डिप्लोमा पाहिजे तुमचा इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ENTC इंडस्ट्रियल मतलब इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, त्याचबरोबर अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्समध्ये असेल तर अप्लाय करू शकता बेसिकली. 64 जागा या ठिकाणी असतील. त्यानंतर असणार आहे एक्झिक्युटिव्ह सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन 23 जागा 75 जागा या ठिकाणी असतील. 3 इयर डिप्लोमा तुमचा झाला असेल ENTCमध्ये, त्याचबरोबर इलेक्ट्रिकलमध्ये, इलेक्ट्रॉनिक्समध्ये, इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये किंवा कम्प्युटर सायन्समध्ये म्हणजे इन्फॉर्मेशन IT वगैरेमध्ये झाला असेल नक्कीच या ठिकाणी अप्लाय करू शकतात. ओके, 75 जागा या ठिकाणी असतील. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची पोस्ट ज्याची आपल्याला आतुरता होती ती म्हणजे मल्टीटास्किंग स्टाफ. ₹16,000 बेसिक पे तुम्हाला या ठिकाणी असेल. जागा जर आपण पाहिल्या तर सगळ्यात जास्त जागा म्हणजे 464 जागांसाठीची MTHची भरती या ठिकाणी होणार आहे. कास्टनुसार जागा तुम्ही या व्हॅकन्सी मध्ये पाहू शकता. ज्या विद्यार्थी 10वी उत्तीर्ण आहेत असे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. परंतु तुमच्याकडे मिनिमम 1 वर्षाचा तरी तुमचा ITI झालेला असणं आवश्यक आहे. ITIची यांनी या ठिकाणी अट टाकलेली आहे मित्रांनो. अगोदर फक्त 10वी वालेच अप्लाय करू शकत होते परंतु आता ITIची अट असल्यामुळे नक्कीच या ठिकाणी कॉम्पिटिशन थोडंसं कमी होईल. 60% तुम्हाला ITIला मिनिमम गुण या ठिकाणी असणं आवश्यक आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी इसेन्शियल क्वालिफिकेशन पूर्ण झालेलं पाहिजे 16 फेब्रुवारीच्या अगोदर. फायनल इयरला जे आहेत विद्यार्थी ते या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर खाली येऊया महत्त्वाचे डेट्स आणि टाइम पाहूया. या ठिकाणी एज लिमिट जर आपण पाहिलं तर ज्युनियर मॅनेजरसाठी 18 ते 30 वर्ष एज लिमिट असेल. एक्झिक्युटिव्हसाठी 18 ते 30 आहे. MTSसाठी 18 ते 33 वर्ष एज लिमिट असणार आहे. या ठिकाणी SC ST वाल्यांसाठी 5 वर्षाची एजमध्ये सूट आहे. OBC वाल्यांना 3 वर्षाची एजमध्ये सूट या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर खाली येऊया. खाली आल्यानंतर बाकीची माहिती या ठिकाणी घेऊया. थोडंसं स्क्रोल ऑफ करतो मी. ॲडव्हर्टाइजमेंट थोडीशी मोठी आहे. या ठिकाणी जर आपण सिलेक्शन प्रोसेस पाहिले तर ज्युनियर मॅनेजर फायनान्ससाठी या ठिकाणी CBT 1 होईल, CBT 2 होईल. PET होणार नाहीये. डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल होईल. सेम एक्झिक्युटिव्हसाठी पण आहे. CBT 1, CBT 2 आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. फिजिकल एफिशियन्सी टेस्ट फक्त आणि फक्त MTS या पोस्टसाठी होणार आहे. CBT 1, CBT 2 त्याचबरोबर PET, फिजिकल एफिशियन्सी टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट या सगळ्या स्टेजमधनं मल्टीटास्किंग स्टाफ उमेदवाराला या ठिकाणी जावं लागेल हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 1/4ची CBTमध्ये. ओके, खाली येऊया. या ठिकाणी CBT 1चा सिलेबस या ठिकाणी आहे म्हणजे सिलेबसचे टॉपिक्स कोणते असतील 100 प्रश्न 100 गुण असणार आहे. मॅथमॅटिक्ससाठी या ठिकाणी 30 प्रश्न असतील 30 गुण असतील. त्यानंतर जनरल अवेअरनेससाठी 15 प्रश्न 15 गुण. जनरल सायन्ससाठी 15 प्रश्न 15 गुण. लॉजिकल रिझनिंग आणि जनरल इंटेलिजन्ससाठी 30 प्रश्न 30 गुण. जनरल नॉलेज अबाउट द रेल्वे अँड DFCCIL विषयी तुम्हाला 10 प्रश्न 10 गुण या ठिकाणी असतील. 100 प्रश्न असणार आहे या ठिकाणी टोटल. 1/4चं निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार आहे. CBT 2 असेल ती 120 मल्टिपल चॉईस क्वेश्चनची असेल. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे.
CBT 2चा सिलेबस या ठिकाणी जर मला दिसत नाहीये, पण ठीक आहे, अप्लाय करायचं आपल्याला या ठिकाणी. ओके, करेक्शन तुम्ही जर फॉर्म भरताना गलती केली तर करेक्शन करण्यासाठी ₹100 एक्स्ट्रा फी भरावी लागेल, हे एक लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी जर तुम्ही अप्लाय करताय तर एक्झामिनेशन फी जर आपण पाहिली तर ज्युनियर मॅनेजर आणि एक्झिक्युटिव्ह पदासाठी या ठिकाणी ₹1000 फी तुम्हाला असणार आहे, जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस वाल्यांसाठी. त्यानंतर मल्टीटास्किंग स्टाफ वाल्यांसाठी जर आपण पाहिलं तर MTS पदासाठी जनरल ईडब्ल्यूएस आणि ओबीसी वाल्यांसाठी ₹500 फी या ठिकाणी असणार आहे. SC ST उमेदवारांना या ठिकाणी कुठलीही फी नाहीये, फ्री ऑफ कॉस्ट अप्लाय करू शकतात. ओके मित्रांनो, काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलमध्ये नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.